नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, चालू करूया आजच्या आपल्या टॉपिकला. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो थोडा मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड आहे, म्हणजे फूड मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी तुम्ही काही पण म्हणू शकता. तर टॉपिक आहे मित्रांनो बॅक्टेरिया डिटेल क्लासिफिकेशन. म्हणजे बॅक्टेरिया नेमका काय आहे आणि त्याला आपण किती डिफरंट टाईपनी क्लासिफाय करू शकतो. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, फूड मायक्रोबायोलॉजी किंवा फूड स्पॉयलेज किंवा टाईप्स ऑफ फूड हजार्ड याच्याशी रिलेटेड. या दोन्हीवर आपले व्हिडिओ बनलेले आहेत मित्रांनो, की फूड स्पॉयलेजचे रिझन्स काय आहेत आणि फूड हजार्डचे किती टाईप्स आहेत. तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया येऊन जाईल की आपण बॅक्टेरिया आणि इट्स डिटेल क्लासिफिकेशन का बघितलं पाहिजे. तर चालू करूया. सर्वात पहिले बघून घेऊया की बॅक्टेरिया म्हणजे काय. तर बॅक्टेरियाची डेफिनेशन किंवा त्याला तुम्ही बॅक्टेरिया म्हणजे काय ते पण म्हणू शकता. ते बघा, बॅक्टेरिया आर मायक्रोस्कोपिक सिंगल सेल ऑर्गॅनिझम दॅट एक्झिस्ट इन देअर मिलियन्स इन एव्हरी एन्व्हायरमेंट बोथ इनसाइड अँड आउटसाइड अदर ऑर्गॅनिझम. बरोबर. बॅक्टेरिया काय? बॅक्टेरिया एक मायक्रोस्कोपिक सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे मित्रांनो. मी मागच्या वेळेस तुम्हाला पाश्चरायझेशनमध्ये सांगितलंय की त्याच्या प्रिन्सिपलमध्ये आपण बॅक्टेरियाला किल करतोय म्हणजे नेमकं काय. तर पाश्चरायझेशनवर आपला एक व्हिडिओ आहे मित्रांनो सेपरेट डेडिकेटेड. तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला फूड इंडस्ट्री किंवा फूड प्रोसेसिंग किंवा फूड प्रिझर्वेशन मेथडबद्दल जाणून घ्यायचं असेल तर. तर बॅक्टेरिया काय आहे? बॅक्टेरिया एक मायक्रोस्कोपिक, म्हणजे ज्याला आपण नेकेड आयजनं बघू शकत नाही, त्याला मायक्रोस्कोपनी बघावं लागतं, असं एक मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे जो सिंगल सेल आहे. म्हणजे आपण मल्टी सेल्युलर आहे आणि जो सिंगल सेल ऑर्गॅनिझम असतो त्याच्यामध्ये एकच सेल असते. तर तो काय सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. एन्व्हायरमेंटमध्ये खूप मिलियनच्या संख्येमध्ये प्रेझेंट आहे. आपल्या शरीरामध्ये पण बॅक्टेरिया असतात आणि आपल्या शरीराच्या वरती आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पण बॅक्टेरिया, म्हणजे कुठल्या पण ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे प्रेझेंट असतो तो. हा म्हणजे बॅक्टेरिया मित्रांनो. बॅक्टेरिया बेसिकली तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. मायक्रोस्कोपिक आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे आणि खूप जास्त संख्येत आणि एव्हरीवर प्रेझेंट आहे मित्रांनो. त्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे? बॅक्टेरिया आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम दॅट आर नायदर प्लांट नॉर ॲनिमल. म्हणजे एक तर प्लांट पण नाही आहे आणि ॲनिमल पण नाही आहे. नेक्स्ट काय आहे? सम बॅक्टेरिया आर हार्मफुल बट मोस्ट सिव्हिअर सर्व अ युजफुल पर्पज. दे सपोर्ट मेनी फॉर्म्स ऑफ लाईफ बोथ प्लांट अँड ॲनिमल अँड दे आर युज्ड इन इंडस्ट्रियल अँड मेडिसिनल प्रोसेस. म्हणजे बॅक्टेरिया जे असतात ते काही प्रमाणात, म्हणजे काही स्पीसीज जे आहेत त्या हार्मफुल आहेत, पण काही स्पीसीज अशा पण आहेत की ज्या हेल्पफुल आहेत ह्युमन्सला आणि त्याला आपण मेडिसिन किंवा आपली जी फूड इंडस्ट्री त्याच्यामध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल तुमचं ब्रेड आहे मित्रांनो, तर ब्रेड बनवण्यासाठी आपण फर्मेंटेशन करतो, तर त्यासाठी एक सॅक्रोमायसिस सर्व्हिस या नावाचा बॅक्टेरिया यूज करतो. तर हे वेगवेगळ्या टाईपचे मायक्रोबियल बेनिफिट्स आहे मित्रांनो बॅक्टेरियाचे. किंवा काही प्रोबायोटिक्स असतात त्याच्यामध्ये पण आपण लाईव्ह बॅक्टेरिया इंट्रोड्यूस करतो. का? कारण की आपली इम्युनी सिस्टम आणि डायजेशन पॉवर वाढवण्यासाठी. तर असे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत बॅक्टेरियाचे मित्रांनो. त्याकरता बॅक्टेरियाबद्दल जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट काय? बॅक्टेरिया आर थॉट टू हॅव बीन अ फर्स्ट ऑर्गॅनिझम टू अपियर ऑन अर्थ अबाउट 4 बिलियन इयर ॲगो. म्हणजे बॅक्टेरिया सगळ्यात पहिला लाईव्ह ऑर्गॅनिझम होता पृथ्वीवर असं मानलं जातं मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय? द ओल्डेस्ट नोन फॉसिल्स आर ऑफ बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम. म्हणजे जे आपण आर्कोलॉजी होती मित्रांनो, जमिनीमध्ये खोदकाम होतं, त्यानंतर काही फॉसिल्स भेटतात, जसे डायनासोरचे भेटतात, काही वेगवेगळ्या प्राण्यांचे भेटतात. तर सगळ्यात पुराणे जे फॉसिल्स आहेत ते बॅक्टेरियाचेच असतात मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय? बॅक्टेरिया कॅन यूज मोस्ट ऑर्गॅनिक अँड सम इनऑर्गॅनिक कंपाऊंड ॲज अ फूड अँड सम कॅन सर्वाइव्ह एक्स्ट्रीम कंडिशन्स. म्हणजे बॅक्टेरिया ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये CH मॉलिक्युल्स आहेत अशा मटेरियलला ॲज अ फूड म्हणून यूज करतं, किंवा इनऑर्गॅनिकमध्ये पण ॲज अ फूड काही प्रमाणात यूज करतं. आणि एक्स्ट्रीम कंडिशन्स म्हणजे हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, हाय pH अशा लेवलला पण ते सर्वाइव्ह करू शकतात मित्रांनो. तर हे आहे एक ओव्हरव्ह्यू मित्रांनो बॅक्टेरियाबद्दलचा. तर आता बघूया मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे आपण बॅक्टेरियाला किती क्लासेसमध्ये डिवाईड करू शकतो, म्हणजे कुठल्या टाईपने त्याला क्लासिफाय करू शकतो. तर सर्वात पहिला आहे टाईप ऑफ ग्राम स्टेनिंग. सगळ्यांनी ग्राम स्टेनिंग केलेले आहे असं मित्रांनो. जे पण फूड इंडस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत त्यांना माहीतच असेल की ग्राम स्टेनिंग म्हणजे काय. नेक्स्ट आहे टाईप ऑफ शेप. म्हणजे त्याचा शेप काय बॅक्टेरियाचा, त्यानुसार त्याला क्लासिफाय करतात. नंतर टाईप ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे कुठल्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स किंवा ऑक्सिजन लेवलला
कुठले बॅक्टेरिया ग्रो होतात त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. टाईप ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे कुठल्या एन्व्हायरमेंटला ते सर्वाईव्ह करू शकतात. आणि टाईप बाय देअर ऑप्टिमल ग्रोथ टेम्परेचर. हा आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ग्रोथ टेम्परेचर आणि ॲटमॉस्फिअर हे दोन आपल्याला इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. फूड इंडस्ट्री रिलेटेड आणि मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड हे सगळे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर हे सर्व क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जर तुम्हाला फूड स्पॉयलेज अबाउट मायक्रोब्स कळून घ्यायचं असेल तर. चालू करूया मित्रांनो पहिल्या क्लासिफिकेशनला, जो आहे क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ऑन बेसिस ऑफ ग्राम स्टेनिंग. तर ग्राम स्टेनिंग एक मेथड आहे मित्रांनो, जो सायंटिस्ट आहे ग्राम त्याने डेव्हलप केलेली, ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाची स्टेनिंग करतो त्याला इन्क्युबेशन करून. आणि स्टेनिंग केल्यानंतर जो बॅक्टेरिया म्हणजे जी स्पीसीज पर्पल कलर रिटेन करते त्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह म्हणतो. आणि जी स्पीसीज पर्पल कलर रिटेन करत नाही त्याला आपण ग्राम निगेटिव्ह म्हणतो मित्रांनो. तर काय आहे ग्राम पॉझिटिव्ह आणि काय आहे ग्राम निगेटिव्ह ते आपण बघूया. तर स्टार्टिंग करूया ग्राम पॉझिटिव्हनी. तर पहिला पॉईंट आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कन्स्टिट्यूट ऑफ सेल वॉल विच इज मेनली कंपोज ऑफ मल्टिपल लेअर ऑफ पेप्टोग्लायकेन दॅट फॉर्म्स रिजिड अँड थिक स्ट्रक्चर. म्हणजे जो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे त्यांचा जो सेल वॉल असतो तो थिक असतो. आणि थिक कशानं बनलेला असतो? पेप्टोग्लायकेनने. नेक्स्ट पॉईंट काय आहे? इट्स सेल वॉल ॲडिशनली हॅज थायकोनिक ॲसिड अँड फॉस्फेट. तर एक युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे मित्रांनो की ग्राम पॉझिटिव्हमध्ये जो सेल वॉल असतो त्याच्यामध्ये थायकोनिक ॲसिड असतं. नंतर दिस थायकोनिक ॲसिड प्रेझेंट इन अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आर ऑफ टू टाईप्स, लायपोथायकोनिक ॲसिड अँड थायकोनिक वॉल ॲसिड. म्हणजे दोन टाईपचं असतं, एक लायपोथायकोनिक ॲसिड आणि थायकोनिक सेल वॉल ॲसिड. नेक्स्ट पॉईंट काय आहे? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्युसेस एक्झोटॉक्झिन्स. हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात ते कुठले टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात? एक्झोटॉक्झिन्स. आणि नंतरचा लास्ट पॉईंट काय ग्राम पॉझिटिव्हबद्दलचा? इन दिस ग्राम स्टेनिंग प्रोसिजर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया रिटेन्स पर्पल कलर. बरोबर, जी स्टेनिंग आपण करतोय पर्पल कलरची त्याच्यामध्ये आपले जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते पर्पल कलर रिटेन करतात मित्रांनो. नेक्स्ट बघूया ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय असतात. तर पहिला पॉईंट काय आहे? द सेल वॉल ऑफ ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इज कंपोज ऑफ थिन लेअर ऑफ पेप्टोग्लायकेन. म्हणजे जे आपलं ग्राम पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये थिक पेप्टोग्लायकेनचा सेल वॉल असतो आणि ग्राम निगेटिव्हमध्ये थिन असतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय? द आउटर मेम्ब्रेन इज कंपोज ऑफ लायपोप्रोटीन, फॉस्फोलिपिड अँड लायपिस. त्याच्यामध्ये थायकोनिक ॲसिड आहे आणि याच्यामध्ये लायपोप्रोटीन आहे मित्रांनो, फॉस्फोलिपिड आहे आणि LPS आहे आउटर लेअरमध्ये. नेक्स्ट काय? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्युसेस एंडोटॉक्झिन. जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते कुठले प्रोड्यूस करतात टॉक्झिन्स? एंडोटॉक्झिन्स. आणि ग्राम पॉझिटिव्ह एक्झोटॉक्झिन्स. हे ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय? इन द ग्राम स्टेनिंग प्रोसिजर ग्राम निगेटिव्ह सेल डू नॉट रिटेन द पर्पल कलर. बरोबर, म्हणजे याला आपण निगेटिव्ह का म्हणतो? कारण की आपण जी पर्पल कलरची स्टेनिंग करतोय तर ती ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये रिटेन होत नाही. तर हा एक खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे मित्रांनो बॅक्टेरियाचं, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर मित्रांनो नेक्स्ट टाईपचं क्लासिफिकेशन बघूया, टाईप्स ऑफ बॅक्टेरिया ऑन बेसिस ऑफ शेप. म्हणजे जो बॅक्टेरिया तो कुठल्या शेपचा आहे त्यानुसार आपण त्याला कसं क्लासिफाय करू शकतो. तर बेसिकली आपण याला 3 शेपनुसार क्लासिफाय करतो मित्रांनो. एक आहे स्पेरिकल म्हणजे राऊंड शेप. नंतर आहे रॉड शेप म्हणजे असा लंबुळका रॉड. तुम्हाला तिथं डायग्राम आहेत मित्रांनो छोटे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि नंतर आहे स्पायरल. तर हे 3 शेपमध्ये बेसिकली आपण बॅक्टेरियाला क्लासिफाय करतो, स्पेरिकल, रॉड शेप आणि स्पायरल. तर जो बॅक्टेरिया स्पेरिकल शेपचा असतो त्याला आपण कोकाय म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो? कोकाय. आणि जर तो कोकाय सिंगल फॉर्ममध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण कोकस म्हणतो मित्रांनो. एक्झाम्पल काय कोकाय स्पेरिकल बॅक्टेरियाचा? तर स्ट्रेप्टोकोकस. आणि यांच्यामुळे जो डिसीज होतो, म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर तो कुठला डिसीज होतो? स्ट्रिप थ्रोथ. कुठला? स्ट्रिप थ्रोथ मित्रांनो. नेक्स्ट आहे रॉड शेप. तर रॉड शेप जे बॅक्टेरिया आहेत दे आर ऑल्सो नोन ॲज बॅसिली. म्हणजे त्यांना तुम्ही बॅसिली पण म्हणू शकता. सम रॉड शेप बॅक्टेरिया आर कवड. म्हणजे काही रॉड शेप बॅक्टेरिया जे असतात ते कवड असतात, म्हणजे सी जो शेप आहे सी त्याला. तर अशाला आपण काय म्हणतो मित्रांनो? जे सी शेपचे रॉड शेप बॅक्टेरिया आहेत त्यांना व्हायब्रो म्हणतो. आणि जर तुम्हाला रॉड शेप बॅक्टेरियाचं एक्झाम्पल बघायचं असेल तर जे बॅसिलस स्पीसीज आहेत मित्रांनो त्याला तुम्ही रॉड शेप बॅक्टेरिया म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे. बॅसिलस ज्या स्पीसीज आहेत त्या रॉड शेप बॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहेत.
आणि जर याच्यामध्ये म्हणजे रॉडशेप बॅक्टेरियामुळे जर डिसीज होतोय, तर त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर तो कुठला डिसीज होतोय? अँथ्रॅक्स नावाचा एक एक्झाम्पल डिसीज आहे मित्रांनो, जो रॉडशेप बॅक्टेरियामुळे होतो. नेक्स्ट आहे मित्रांनो स्पायरल, म्हणजे एकदम आपला जो DNA असतो ना त्या टाईपचे बॅक्टेरिया. तर दे आर कॉल्ड नोन ॲज स्पायरिला. म्हणजे जर तुमचा स्पायरल बॅक्टेरिया तर त्याला तुम्ही स्पायरिला म्हणता. इफ द कॉईल इज व्हेरी टाईट दे आर नोन ॲज स्पायरोचेट्स. म्हणजे जर तुमची जी कॉईल आहे, म्हणजे जी कॉईल स्पायरल एक कॉईल टाईपच असतं मित्रांनो, तर ती खूप जर टाईट असली तर तुम्ही त्याला स्पायरोचेट्स पण म्हणू शकतात. आणि त्याच्यामुळे जर डिसीजचे नाव जर विचारले स्पायरल बॅक्टेरिया कुठले कुठले डिसीज करू शकतात, तर लिप्टोस्पोरोसिस, लॅम्प डिसीज आणि सायफिल्स हे डिसीज आहेत मित्रांनो जे स्पायरल बॅक्टेरियामुळे होतात. तर मित्रांनो आता बघूया आपलं नेक्स्ट क्लासिफिकेशन, जे बिईंग अ फूड इंडस्ट्री रिलेटेड खूप इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ऑन बेसिस ऑफ एन्व्हायरमेंट्स किंवा टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे बेसिकली हे O2 रिलेटेड आहे मित्रांनो, ऑक्सिजनशी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये आपण जे बॅक्टेरिया आहेत त्यांना 3 टाईपमध्ये क्लासिफाय करतो: ॲरोबिक बॅक्टेरिया, अनॲरोबिक बॅक्टेरिया आणि फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरिया. तर सर्वात पहिले बघूया ॲरोबिक बॅक्टेरिया. तर ॲरोबिक बॅक्टेरियाला तुम्ही ॲरोब्स असं पण म्हणू शकता. तर बघूया, ॲरोब्स ऑर ॲरोबिक बॅक्टेरिया कॅन ओनली ग्रो वेअर देअर इज ऑक्सिजन. म्हणजे जे बॅक्टेरिया ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये ग्रो करतात फक्त, अशा बॅक्टेरियाला तुम्ही ॲरोबिक बॅक्टेरिया म्हणू शकता किंवा ॲरोब्स असं म्हणू शकता. सम टाइप्स कॅन कॉज प्रॉब्लेम फॉर ह्युमन एन्व्हायरमेंट सच ॲज करोजन, फॉलिंग, प्रॉब्लेम्स विथ वॉटर क्लॅरिटी अँड बॅड स्मेल. म्हणजे ॲरोबिक बॅक्टेरियाचे काही जर बॅड इम्पॅक्ट्स बघायचे असेल तर तुमचं जे रस्टिंग होतं म्हणजे करोजन होतं मेटलवर ते, किंवा तुमच्या वॉटरचं स्मेल घाण येतो, तर हे काही बॅड इम्पॅक्ट्स आहे मित्रांनो आपल्या ॲरोबिक बॅक्टेरियाचे. आणि याचे जर एक्झाम्पल म्हणायचं असलं तर जे स्टेफ्लोकोकस, बॅसिलस स्पीसीज आहेत ते एक्झाम्पल आहेत मित्रांनो ॲरोबिक बॅक्टेरियाच्या. नेक्स्ट बघूया अनॲरोबिक बॅक्टेरिया, अनॲरोब्स. तुम्ही याला अनॲरोब्स असं पण म्हणू शकता. अनॲरोबिक बॅक्टेरिया कॅन ओनली ग्रो वेअर देअर इज नो ऑक्सिजन. म्हणजे ज्या ऑक्सिजनच्या ॲब्सन्समध्ये ग्रो होते बॅक्टेरिया त्यांना आपण अनॲरोबिक बॅक्टेरिया म्हणतो मित्रांनो. इन ह्युमन्स दिस आर मोस्टली इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. दे कॅन ऑल्सो कॉज गॅस, जंजेरी, टिटॅनस, बोटुलिझम अँड मोस्ट डेंटल इन्फेक्शन. म्हणजे जर ह्युमनमध्ये जर अनॲरोबिक ऑर्गॅनिझम तुम्हाला बघायचे असेल, म्हणजे अनॲरोबिक बॅक्टेरिया जर शोधायचे असेल तर ते तुम्हाला जास्त करून गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये भेटतील मित्रांनो. आणि यांचे जर काही बॅड इम्पॅक्ट्स बघायचे असेल तर तुमचे जे बॉटुलिझम होतं तुमच्या कॅन फूडमध्ये, किंवा टिटॅनस होतं तुम्हाला TTचं इंजेक्शन घेता, तर ते करण्यासाठी अनॲरोबिक बॅक्टेरिया म्हणजे हार्मफुल असतात त्यासाठी. आणि याचे जर एक्झाम्पल म्हटलं तर ज्या क्लोस्ट्रिडियमच्या स्पीसीज आहेत मित्रांनो त्या आहेत. आणि नेक्स्ट आहे म्हणजे जे थर्ड आपलं क्लासिफिकेशन म्हणजे टाईप आहे अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर, ते आहे फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरिया. म्हणजे फॅकल्टेटिव्ह अनॲरोब्स किंवा फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरिया, फॅकल्टेटिव्ह अनॲरोब्स असं तुम्ही त्याला म्हणू शकता. तर ते काय, फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरिया कॅन लिव्ह आयदर विथ ऑर विदाउट ऑक्सिजन बट दे प्रिफर एन्व्हायरमेंट वेअर देर इज ऑक्सिजन. म्हणजे असं काय नाही की त्यांना ऑक्सिजन असलं पाहिजेत, ते ऑक्सिजन नसलं तरी पण ग्रो करतात, पण जास्त करून ते प्रेफर करतात की जिथं ऑक्सिजन आहे अशा ठिकाणी ते ग्रो होतात मित्रांनो. म्हणजे असं कंपल्सरी नाही की ऑक्सिजन असलं पाहिजे, पण ऑक्सिजन असलं तर वेल अँड गुड. अशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो मित्रांनो, फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरिया. दे आर मोस्टली फाउंड इन सॉइल, वॉटर, व्हेजिटेशन अँड सम नॉर्मल फ्लोरा ऑफ ह्युमन अँड ॲनिमल. म्हणजे नॉर्मली ते कुठं प्रेझेंट असतात, ऑइल्स वॉटर म्हणजे सॉइल, वॉटर आणि व्हेजिटेशन म्हणजे जे पाश्चर लँड असतं जिथं गवत उगतात अशा ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि याचं एक्झाम्पल काय, साल्मोनेला मित्रांनो, साल्मोनेला स्पीसीज जी आहे ती फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे मित्रांनो. बघूया मित्रांनो आपलं नेक्स्ट क्लासिफिकेशन जे आहे क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ऑन टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे कसं एन्व्हायरमेंट प्रेझेंट आहे त्यानुसार बॅक्टेरिया आपण कसं क्लासिफाय करतो ते बघूया. तर बेसिकली 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. एक आहे हॅलोफिल्स, नंतर आहे ॲसिडोफिल्स आणि नंतर आहे अल्कलीफिल्स. तर हॅलोफिल्स काय आहे, बॅक्टेरिया दॅट आर फाउंड ओनली इन सॉल्टी एन्व्हायरमेंट. म्हणजे जिथं सॉल्टचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी जो बॅक्टेरिया ग्रो होतो त्याला आपण
हॅलोफिल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल डेड सी मित्रांनो, डेड सीमध्ये जे बॅक्टेरिया ग्रो होत असतील किंवा जे आपलं डीप सी आहे तिथं सॉल्ट कंटेंट जास्त आहे तिथं जे बॅक्टेरिया ग्रो होतील त्यांना काय म्हणतो आपण, हॅलोफिल्स. नंतर आहे ॲसिडोफिल्स, बॅक्टेरिया विच लिव्ह इन एन्व्हायरमेंट ॲज ॲसिड ॲज pH 0. म्हणजे बेसिकली असं pHला म्हणजे 3.5 to 0 pHला पण जे बॅक्टेरिया लिव्ह होतात त्यांना आपण ॲसिडोफिल्स म्हणतो मित्रांनो. नंतर आहे अल्कलीफिल्स, बॅक्टेरिया दॅट लिव्ह इन अ अल्कलाईन एन्व्हायरमेंट अप टू 10.5. म्हणजे अल्कली म्हणजे बेस मित्रांनो, बेसिक कंडिशनमध्ये पण म्हणजे किती 10.5 पर्यंत पण जे बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात अशा बॅक्टेरियाला आपण अल्कलीफिल्स म्हणतो मित्रांनो. आणि आता बघूया मित्रांनो आपलं नेक्स्ट आणि लास्ट क्लासिफिकेशन जे आहे क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ऑन बेसिस ऑफ देअर ऑप्टिमल ग्रोथ टेम्परेचर. म्हणजे कुठल्या टेम्परेचरला बॅक्टेरिया ग्रो होतात त्यानुसार आपण त्याला कसं क्लासिफाय करू शकतो त्या टाईपनं आपण क्लासिफिकेशन बघूया. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर पहिला आहे 3 टाईपमध्ये आहे मित्रांनो, थर्मोफिल, मेसोफिल आणि सायक्रोफिल. तर सर्वात पहिले बघूया थर्मोफिल म्हणजे काय. बॅक्टेरिया दॅट हॅज ऑप्टिमल ग्रोथ बिटवीन 45 अँड 122 डिग्री सेल्सिअस. म्हणजे असे बॅक्टेरिया जे 45 to 122 डिग्री सेल्सिअसपर्यंत ग्रो होऊ शकतात, म्हणजे जास्त करून त्यांचे ग्रो होण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यांना आपण थर्मोफिल म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट आहे मेसोफिल, बॅक्टेरिया दॅट हॅज ऑप्टिमल ग्रोथ बिटवीन 20 to 45 डिग्री सेल्सिअस. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरला जे बॅक्टेरिया ग्रो होतात त्यांना आपण मेसोफिल म्हणजे किती 20 to 45 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर आहे मित्रांनो सायक्रोफिल्स जे 3 नंबरला आहेत. ते काय, बॅक्टेरिया दॅट हॅज ऑप्टिमल ग्रोथ बिटवीन -15 to 10 डिग्री सेल्सिअस ऑर लोअर. म्हणजे -15 पर्यंत पण ते ग्रो होऊ शकतात अशा बॅक्टेरियाला आपण सायक्रोफिल म्हणतो. म्हणजे जे हाय टेम्परेचरला ग्रो होतात मित्रांनो त्यांना आपण थर्मोफिल, जे रूम टेम्परेचरला ग्रो होतात त्यांना मेसोफिल आणि जे फ्रीजिंग टेम्परेचरला ग्रो होतात त्यांना सायक्रोफिल असं म्हणतो मित्रांनो. हे 3 बेसिक क्लासिफिकेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बिईंग अ फूड टेक्नॉलॉजिस्ट तुम्हाला माहिती असायला हवं, कारण की प्रोसेसिंगमध्ये या 3 बॅक्टेरियाला जास्त करून आपण फोकस करतो. कुठल्या, थर्मोफिल, मेसोफिल आणि सायक्रोफिल. फॉर एक्झाम्पल जी थर्मल प्रोसेसिंग आहे ज्याच्यामध्ये आपण थर्मोफिलला किल करतो, आणि जी लो टेम्परेचर फूड प्रिझर्वेशन ज्याच्यामध्ये आपण सायक्रोफिलला किल करतो मित्रांनो, किंवा स्टॉप करतो त्यांची ग्रोथ. तर हे आहे मित्रांनो डिटेल क्लासिफिकेशन बॅक्टेरियाबद्दल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला याच्यापासून काही माहिती भेटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तुमच्या करिअरसाठी किंवा प्रोफेशनसाठी, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.